नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत संजय सोनोनी सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय शिक्षण विचार. थँक्यू सर. आणि त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर सरांचा मी थोडक्यात परिचय देतो. सर लेखक आहेत आणि संशोधक आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगतो सुरुवातीला. संजय सोनोनी यांनी शिक्षण विचार हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक ऑक्टोबर 2020 ला प्रकाशित झाले आहे. आणि प्रकाशक हे प्राजक्त प्रकाशन हे आहेत. या पुस्तकात सरांनी शिक्षणाचे तत्वज्ञान, भारतातील शिक्षणाचा इतिहास, भारतातील शिक्षण व्यवस्था आणि त्यातील दोष, भविष्यात होऊ पाहणारे बदल इत्यादी गोष्टींबद्दल लिहिले आहे. पुस्तकात सरांनी नेमके काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली आहेत याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. सर पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि हो, आणि सर पहिला प्रश्न हाच आहे की अशा प्रकारे शिक्षण या विषयावर पुस्तक लिहावे असे तुम्हाला काय वाटले? म्हणजे या संदर्भात कुठल्या गोष्टीने तुम्ही प्रभावित झालात? शिक्षणाबद्दलचा विचार तसा माझा बराच काळ चालू होता. लेखही मी लिहित होतो आणि नंतर लक्षात आलं की हे सर्व तत्वज्ञान एका सुसंगत स्वरूपात लिहिलं पाहिजे आणि ज्या आपल्याला त्रुटी जाणवतात आणि काय व्हायला पाहिजे आणि जगातले शैक्षणिक प्रवाह काय आहे आणि शिक्षण मुळात आवश्यक काय आहे आणि ते कशा प्रकारचं असलं पाहिजे की विद्यार्थ्याला मुक्त विचारांचा प्रगल्भ नागरिक बनवणं हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे, हे माझं पहिल्यापासूनच मत होतं. आणि मग त्यासाठी या पुस्तकाची कल्पना मनात आली आणि मग मी त्याचं सुसंगत लेखन सुरू केलं. ज्ञानाचं तत्वज्ञान वगैरे सगळा भाग त्यामध्ये घेतला. कारण ज्ञान म्हणजे काय हा सुद्धा, कारण आपण माहितीला ज्ञान समजतो ते कसं चुकीचं आहे आणि ज्ञान म्हणजे नेमकं काय आणि माहिती म्हणजे नेमकं काय याचं एक डिफरन्सिएशन करण्याची आवश्यकता मला भासली, म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. आणि सर तुम्ही पुस्तकात असे लिहिले आहे की आपण आजचा शिक्षण विचार पाहिला तर आपल्या लक्षात येईल की मुलांना स्वतः जगण्यासाठी, समाजाची भावी गरज भागवण्यासाठी आणि त्याच वेळेस समाजालाही सुरक्षित ठेवण्यासाठी शिक्षणाची रचना केली जाते. हे योग्य आहे का याबद्दल मला शंका आहे. तर याबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? आणि तुम्हाला याबद्दल शंका का वाटते? यासाठी आपल्याला इतिहासात जायला पाहिजे शिक्षणाच्याच. अगदी शिक्षण जर म्हटलं पण आदिम काळात माणूस ज्यावेळेस टोळ्या करून राहायचा त्या काळापासून प्राथमिक शिक्षण सुरूच झालं होतं. शिकार कशी करायची, उपयुक्त पशु कोणते, घातक पशु कोणते, धोका कशापासून आहे, धोका कशापासून नाही, खाद्य पशु कोणते, अखाद्य पशु कोणते, याचं ट्रेनिंग म्हणजे शिक्षण हे लहानपणापासूनच मुलांना दिलं जायचं. कारण काय की त्यांना एक चांगले शिकारी घडवायचे होते. शिकारी घडवणं हे त्यांच्या शिक्षणाचा उद्देश होता. ज्ञानवंत घडवणं हा काय त्यांचा उद्देश अर्थातच होता. परंतु जसा माणूस सेटल झाला, एक सामाजिक जीवन नगर खेडी करून तो राहायला लागला, एक सामाजिक जीवन निर्माण झाल्यानंतर मात्र त्याच्या समोरच्या समस्या वाढल्या. कारण त्याला अनेक गोष्टींची गरज पडायला लागली. म्हणजे शेती करायची, शेतीला काय काय लागतं, नांगर लागतं, बियाणं लागतं, खुरपण्या करायला हत्यारं लागतात आणि अशा प्रकारे अनेक गोष्टींची त्याला गरज होती. मग त्या गोष्टीचं ट्रेनिंग सुद्धा देणं गरजेचं होतं. म्हणजे एक माणूस शोधतो आणि इतर लोक त्याचा वापर करतात. ते कधी करू शकतात, त्यांना जर शिक्षण मिळालं का ट्रेनिंग मिळालं तरच ते करू शकतात अर्थातच. त्यामुळे ह्या गरजा वाढल्या. याच्यामुळे भाषेचा सुद्धा स्फोट झाला. कारण अनेक नवीन शब्द ते द्यावे लागले त्या शोधांना म्हणा, त्याच्या वापराला म्हणा, किंवा त्यातून निर्माण होणारी वस्तू आहे, एका वस्तूपासून दुसरी वस्तू निर्माण करणं हे त्याचं प्राथमिक धोरण होतं. म्हणजे शिक्षणाची सुरुवात हीच मुळात उपयुक्त नागरिक घडवण्यासाठी झाली. म्हणजे कसं की आमच्या गरजा काय आहेत आत्ताच्या आणि भावी गरजा काय असणार आहे, त्या गरजा पूर्ण करू शकतील असे नागरिक घडवणं, तयार करणं म्हणजे शिक्षण, अशी शिक्षणाची व्याख्या झाली. नंतर मग त्यात व्यापारही आला, नंतर मग औद्योगिक क्रांती आली, मग यांत्रिक उत्पादनं सुरू झाली. अशा प्रकारे हे सगळं वाढत गेलं. मग आता आपलं सरकार काय करतं, कोणाचे म्हणजे अख्ख्या जगातलं, की आपल्याला इंजिनियरची गरज किती लागेल, मग तेवढे इंजिनियर्स निर्माण झाले पाहिजेत. मग ते 10-20% जास्त जागा ठेवून ते बरोबर तशी व्यवस्था करायचा प्रयत्न करतात. डॉक्टर्स किती लागतील, जसं आता नीटच्या परीक्षेत आपण घोळ पाहिलेलाच आहे. नीटमध्ये काय झालं ते म्हणजे डॉक्टर्स किती लागणार आहेत समाजाला, कारण अतिरिक्त झाले तर ते बेकार होतील आणि कमी पडले तर आरोग्य सेवा नीट देता येणार नाही. म्हणजे याचं नियोजन सरकार, पूर्वी राजा करायचा, आता सरकार करतं. मग आम्हाला सैनिक किती लागतील, म्हणजे आता अग्निवीर योजना जी आहे ती सैनिकांची कमतरता भागवण्यासाठी निर्माण झालेली गरज आहे. म्हणजे सरकार काय करतं की आपली गरज आताची आणि भविष्यात पुढच्या 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी काय असू शकेल त्यानुसार शिक्षणाची रचना करतं आणि तशा विद्यार्थ्यांना तसे ऍडमिशन्स दिल्या जातात
आणि त्याप्रमाणे त्यांना शिकवलं जातं, कारण त्यांना त्या तयार करायचं असतं. कारण त्याशिवाय समाजाची गरज भागणार नाही. समाजाची गरज भागण्यासाठी म्हणून जर शिक्षण असेल, लक्षात ठेवा, हा शिक्षणातला जे मुख्य तत्व आहे शिक्षणाचं, की प्रगल्भ, ज्ञाननिष्ठ, कल्पक आणि सुदृढ नागरिक निर्माण करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे, असं तत्वज्ञ म्हणतात. आणि मी त्याची सहमत आहे. परंतु प्रत्यक्षात आपलं शिक्षण ही आपली आणि समाजाची गरज भागवण्यासाठी केली जाते, आणि त्यातनं त्यांनाही रोजगार मिळावा, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी आणि त्याचं जीवन सुख समृद्धपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा, यासाठी शिक्षण. त्यामुळे आपण जर बघाल तर काही शाखांना अचानक फार महत्व येतं, कारण त्या क्षेत्रांमध्ये कमतरता असते लोकांची, रोजगार मात्र जास्त असतो, स्वाभाविक आहे. आयटी मध्ये जसं आपण पाहिलं की 90च्या 2000च्या दशकामध्ये आयटी फील्डमध्ये माणसं मिळत नसत. त्यामुळे अव्वाच्या सव्वा पगार देऊन त्यांना ठेवावं लागायचं, त्याची लाड पुरवावी लागायची. त्यांना खेळायच्या सोयी निर्माण करा, त्यांच्या एंटरटेनमेंटच्या सोयी निर्माण करा, पण त्यांना टिकवा. ही म्हणजे आपण 2000 का 2005 पर्यंत जर पाहिलं तर असं एक वातावरण होतं, कारण लोकांचीच कमतरता होती. नंतर काय झालं की लोक त्या फील्डमध्ये स्कोप आहे म्हणून एवढ्या वेगाने पडायला लागले की त्यात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली, आज आपण अनुभवतोच आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्राची गरज भागवण्यासाठी योग्य शिक्षित नागरिक तयार करणं किंवा विद्यार्थी तयार करणं, यासाठी शिक्षण. आणि ते अतिरिक्त झालं तर काय करायचं, हा पण एक गंभीर प्रश्न असतो. अतिरिक्त झाले काय, इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर्स, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये जर आपण पाहिलं तर सिव्हिल, मेकॅनिकल आणि केमिकल या 3 महत्वाच्या ब्रांचेस मानल्या जातात. मेटलर्जी ब्रांच आहे, त्याच्याकडे सहसा कोणी फिरकत पण नाही, म्हणजे तेव्हा तरी फिरकत नव्हते, आताच माहित नाही. परंतु कारण त्याची समाजाला एवढी गरज नाहीये, कारण मेटलर्जी हे प्राथमिक तंत्रज्ञान होतं, त्याची एवढी गरज नव्हती, त्याच्यामुळे त्याच्यावर फोकस दिला गेला नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की शिक्षणाची रचना कशी केली जाते, म्हणजे 1ली ते 10वी, 10वी 12वी, मग नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मग नंतर डॉक्टरेट, पीएचडी, एमफिल वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर अजून काही असेल. ती ही रचना अशा रीतीने केली गेलेली आहे की समाजाची उपयुक्तता, म्हणजे हा उपयुक्ततावाद आहे, शिक्षणामागचा उपयुक्ततावाद आहे. आणि उपयुक्ततावाद जिथे येतो तिथे कमर्शियलायझेशन होतं नॅचरली. मागणी आणि पुरवठा हे जे अर्थशास्त्राचे मूलभूत नियम आहेत ते लागू पडायला सुरुवात होते, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी किंवा तरुण पिढीचा म्हणजे मुलगा, म्हणजे बालकांपासून, कारण शिक्षण आता तर ज्युनियरचे प्ले ग्रुप पासून चालू होतं असं आपण बघतो. म्हणजे आपण काय करतो, त्यांना कंडिशन करतोय, प्रोग्रामिंग करतोय इंटरनेटमध्ये, म्हणजे आपल्या कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा आयटी मध्ये आपण जे प्रोग्रामिंग करतो, तसंच प्रोग्रामिंग आपण मुलांचं लहानपणापासून करायला सुरुवात करतो. तुला असं वागायचं, तुला असं बोलायचंय, तुला यांच्याशी बोलायचंय, तुला त्यांच्याशी बोलायचं नाही, तुला हे शिकायचंय, तुला ते शिकायचं नाहीये, यात तू इंटरेस्ट घे, त्यात तू घेऊ नको. हे अक्षरशः प्रोग्रामिंग करत गेल्यामुळं मुलांची जी मनं असतात ती मुक्त असतात. म्हणजे जन्मजात जी मुलं असतात, जन्मता ते मुक्त असतात. परंतु त्यांना आपण काय करतो, संस्कार म्हणा, शिक्षण म्हणा, याने त्यांचे पंख हळूहळू हळूहळू कापत जातात, आणि त्यांचे जे नैसर्गिक आवडीनिवडी आहे, त्यांचे जे नैसर्गिक कल आहे, त्याच्याकडे मात्र तेवढंच लक्ष दिलं जात नाही, आणि आपल्या शिक्षण पद्धतीने तर अजिबातच दिलं जात नाही. त्याच्यामुळे झालं काय की आपल्याकडे पोटार्थी विद्यार्थी तयार होतात. ग्रॅज्युएट असतील, पोस्ट ग्रॅज्युएट असतील, पीएचडी असतील, ते पोटार्थी असतात, रोजगारासाठी असतात. म्हणजे रोजगारासाठी शिक्षण हा आपला मूलमंत्र मानला. आणि रोजगारासाठी शिक्षण कारण का, की सरकारनेच व्यवस्था अशी निर्माण केलेली असते की आपल्या व्यवस्थेला काय काय लागणार आहे हे गृहीत धरून त्यांना तयार करा. त्याच्यामुळं अक्षरशः सरकारही प्रोग्राम बघतं, कारण त्यांच्याकडे आकडेवारी असतात की ही गरज निर्माण होणार आहे, या क्षेत्रात ही गरज निर्माण होणार आहे, इथे नवीन या कॉलनी होतात, म्हणजे इथे हे पुरावं लागणार आहे, या म्हणजे पाण्यापासून सुरुवात असते ना, काय काय लागणार आहे भविष्यकाळामध्ये एखाद्या कॉलनी जरी निर्माण झाली तरी. तसंच मनुष्यबळाचंही आहे. म्हणून हे मनुष्यबळ खातं आहे ना, हे मनुष्यबळ खातं जे सरकारचं, केंद्रीय सरकारचं जे खातं असतं मनुष्यबळ, म्हणजे यांना मनुष्यबळ पाहिजे, लक्षात घ्या. ही शिक्षणाची अक्षरशः अवहेलना आहे की बळ पाहिजे तुम्हाला शक्ती पाहिजे, तुम्हाला सैनिक किती पाहिजे, तुम्हाला वैमानिक किती पाहिजे, तुम्हाला नर्स किती पाहिजे, तुम्हाला डॉक्टर किती पाहिजे, तुम्हाला इंजिनियर किती पाहिजे, तुम्हाला शिक्षक किती पाहिजे. हे अशा प्रकारे नियोजन केल्या गेल्यामुळे एकंदरीतच आपली शिक्षण पद्धती ही बंदिस्त झाली आहे असं मला वाटतं. आणि हे व्हायला नको पाहिजे, कारण समाज हा जेव्हा आपल्या गरजेसाठी विद्यार्थी निर्माण करतो, आपल्या गरजा भागवण्यासाठी, म्हणजे त्याचा अक्षरशः एक साधन म्हणून वापर करतो, एक यंत्र म्हणून वापर करतो, एक रोबो म्हणून वापर करतो अक्षरशः,
त्याचं मुक्त स्वातंत्र्य त्यात राहतच नाही. आणि अशा परिस्थितीत शिक्षणामध्ये भविष्य काळाच्या गरजा पूर्ती करण्यासाठी जर शिक्षण द्यायचं असेल, ते शिक्षण असावं का, हा प्रश्न पडणं मला स्वाभाविक होतं आणि तो प्रश्न मी त्यात उपस्थित केलेला आहे. आणि सर, तुम्ही पुस्तकात भारतीय आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाया लॉर्ड मेकॉलेने घातला असे म्हटले आहे. या शिक्षण पद्धतीत आजही काही बाह्यकारी बदल सोडले तर आपण काही एक बदल केलेला नसल्याचे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर लॉर्ड मेकॉले यांच्या या विचारांबद्दल सांगू शकाल का, आणि त्याचा काय परिणाम भारतीय शिक्षण व्यवस्थेवर झाला असे तुम्हाला वाटते? सांग. भारतामध्ये आधी शिक्षण नव्हतं हा जो गैरसमज पसरवला जातो ते विशिष्ट जातींनाच होतं, विशिष्ट लोकांना शिक्षण नव्हतं, हा गैरसमज आहे. शिक्षण सगळ्यांनाच उपलब्ध होतं, ज्याला शिकायचं आहे त्याला. पण ते औपचारिक शिक्षण नव्हतं, म्हणजे सरकारने ती व्यवस्था केलेली नसायची. प्रत्येक गावात एक तरी शिक्षक यायचा, तो 10-20 पोरांना शिकवायचा, मग त्याला बदल्यामध्ये त्याला वर्षाला किंवा महिन्याला एक 4 आणे ते 1 रुपया किंवा अन्नधान्य या स्वरूपामध्ये मोबदला दिला जायचा. आणि शिक्षक सुद्धा सर्व जातीतले असायचे. त्यामुळे शिक्षण नव्हतं हा काही समज बरोबर नाही. परंतु ते शिस्तबद्ध शिक्षण नव्हतं. त्यात काय शिकवलं जायचं, लिहिता येणं, वाचता येणं, अंकगणित किरकोळ, बेरीज वजाबाकी करता येणं, बस जगण्याला जेवढी गरज होती तेवढंच शिक्षण त्यांना मिळत होतं. परंतु ज्या ज्ञानाच्या इतर शाखा आहेत त्याचं शाखात्मक मुळात भानच नसल्यामुळे आणि ज्ञानच नसल्यामुळे, म्हणजे सायन्स असेल, बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल म्हणजे सायन्स मधलं, ह्या ज्ञानाच्या ज्या शाखा आहेत किंवा इतिहास असेल, म्हणजे इतिहासाबद्दल तर आपल्या लोकांचं अजूनही गहन अज्ञान आहे. अजूनही त्यांना इतिहास कसा लिहावा आणि कसं सांगावं हे आजही समजत नाही. आजही आपण कथा कादंबऱ्यांना इतिहास समजतो आणि त्याच्यावरनं भांडत बसतो, डोके फोडतो एकमेकांची. याचं कारण हा शिक्षणाचा अभाव आहे. तर आधी शिक्षण असं होतं. मेकालेने काय केलं, मेकाले भारतात जो आला होता तो आला होता इंडियन पिनल कोड लिहिण्यासाठी. आज जी भारतीय दंड संहिता म्हणून ज्याला ओळखलं जातं, इंडियन पिनल कोड, जे आता रद्द केलंय, आता या वर्षापासून ते नसणार, त्याचं नाव बदललंय. परंतु ते इंडियन पिनल कोडचा शिल्पकार हा मेकाले. तो काही शिक्षणासाठी आलेला नव्हता, परंतु त्याने काय केलं, भारतीय शिक्षण पद्धतीवर एक टिप्पण तयार केलं, एक मिनट टाईप, म्हणजे 5-10 पानांचं. आणि त्याने त्यात काय सूचना केल्या की भारतातल्या वैदिक पाठशाळांमध्ये किंवा पर्शियन शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते सुजाण नागरिक घडवायला पूर्ण वाया जाणार आहे, ते वाया जातं. त्यानंतर त्यांच्या ग्रंथालयात जी पुस्तकं आहेत ती सर्वचा जरी विचार केला तर इंग्लंडमधल्या एखाद्या छोट्या ग्रंथालयात जेवढी पुस्तकं असतील ती सुद्धा जास्त बघतील. त्यानंतर तिसरं त्याचं काय म्हणणं होतं की हे शिक्षण संस्कृत मधलं आणि पर्शियन मधलं देणं बंद करावं, आणि मिल्टन असेल किंवा त्या काळात जे काही शास्त्रज्ञ असेल इंग्लंडमधले, तर यांना भौतिक ज्ञानाशी यांचा, आधुनिक ज्ञानाशी यांचा परिचय करून दिला गेला पाहिजे. आणि हेतू करता याचा यामागं की हे विद्यार्थी त्यांना कशा प्रकारचे घडवायचे होते. पुन्हा सांगतो मगाशी म्हटल्याप्रमाणे की गरज, कारण ब्रिटिशांना भारतामध्ये सत्ता चालवण्यासाठी नोकर वर्गाची गरज होती, म्हणजे कारकुनांची गरज होती, चपरासांची गरज होती, न्यायाधीशांची गरज होती, ICS ऑफिसर्सची गरज होती. तशीच वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेवर काम करणारे असतील, हे असतील, गिरण्या असतील, त्यांच्यावर काम करणाऱ्या प्रशिक्षित, लक्षात घ्या, प्रशिक्षित सेवकांची गरज होती. मग त्यानुसार त्यांनी शिक्षणाची रचना जी सांगितली की यांना शिक्षण देताना ते इंग्रजीतच असलं पाहिजे. हे त्याचे पहिले म्हणणं होतं की यांना जी शासनकर्त्याची भाषा आहे तीच भाषा यांना यायला पाहिजे, म्हणून शिक्षण हे इंग्रजीतच असलं पाहिजे, ही त्याची पहिली आहे. दुसरं म्हणणं काय होतं त्याचं की जी गरज आहे लोकांची भारतामध्ये, ते किती कारकून लागत आहेत, किती हिशोबनीस लागत आहेत, अशा प्रकारे त्यांची संख्या निश्चित करून त्याप्रमाणे शाळा काढाव्यात, कॉलेजेस काढावीत आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं. लक्षात घ्या, अशा रीतीने त्यांनी ती मांडणी केली. फक्त काय झालं, किंगसेप नावाचा जो गृहस्थ होता, विद्वान गृहस्थ, त्याने ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी वाचण्याचं काम करून भारतीयांवर उपकार केले. त्याने मात्र मेकालेला विरोध केला. काय म्हटलं प्रिन्सेप की इंग्रजी भाषेतच शिक्षणाची सक्ती का असावी. मातृभाषेतनं जेवढं विद्यार्थ्याला जेवढं चांगलं शिकता येईल तेवढं काही परभाषेतनं शिकता येणार नाही. परभाषेतून नंतर शिकू शकेल असं त्याने मत मांडलं. त्याच्यामुळे मग ज्यावेळेस शिक्षण पद्धती राबवली गव्हर्नर जनरलने, ती अशा पद्धतीने राबवली की त्याने
मातृभाषातलं 7वी पर्यंत शिक्षण मातृभाषांमध्ये त्याला व्हर्नाक्युलर फायनल म्हणायचे बघा. व्हर्नाक्युलर म्हणजे तुम्ही लोकल लँग्वेज तुमच्या बोलीभाषा, व्हर्नाक्युलर फायनल. मग त्याच्यानंतर मात्र इंग्रजी अत्यावश्यक केलेली होती. अशी शिक्षणाची रचना त्यांनी केली. पण त्या शिक्षण पद्धतीचा उद्देश काय होता की एकंदरीत आपल्याला राज्य करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे ती आवश्यकता लक्षात घेऊन त्या प्रमाणातच शिक्षण देणं हा त्या शिक्षण पद्धतीचा उद्देश होता. मी जे लिहिलंय की आजही या मूलभूत उद्देशात फरक पडलेला नाही. मगाशी स्पष्ट केल्याप्रमाणे तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात की आजही आपण काय करतोय, आपण एक नोकरदार, लक्षात घ्या, नोकरदार निर्माण करण्यासाठी शिक्षण देतो. आपण उद्योजक निर्माण व्हावा, व्यावसायिक निर्माण व्हावा, शास्त्रज्ञ निर्माण व्हावा, एखादा चांगला चित्रकार निर्माण व्हावा, एखादा चांगला साहित्यिक निर्माण व्हावा, एखादा चांगला कवी निर्माण व्हावा की जो जागतिक कीर्तीचं साहित्य लिहू शकेल, हे करण्यासाठी आपण शिक्षण पद्धतीमध्ये कसलाही बदल केलेला नाही. म्हणजे मेकालने जी काही पार्श्वभूमी दिली, जो काही पाया घातला, त्याचं आपण आजही तसंच पालन करतो. आपण बाह्यात काही बदल केले म्हणजे शाखा वाढल्या, शिक्षण देण्याची पद्धत वाढली, बदलली, तासिका बदलल्या, किती वेळाचा असावा, किती वेळाचा नसावा, कोणता विषय असावा, कोणता विषय नसावा, कोणत्या विषयात काय घालायचं, कशात काय नाही घालायचं. म्हणजे जसं आता ह्या सरकारने वैदिक साहित्य घाला, वैदिक गणित घाला, वैदिक जे काही सायन्स वगैरे जे काही काल्पनिक गोष्टी असेल त्या घाला. म्हणजे असे बदल केले ना, असे बदल निश्चित केले. पण त्याचा सुद्धा उपयोग काय झाला की आपल्या एका विशिष्ट विचारधारेची प्रजा निर्माण व्हावी, हा त्यामागचा उद्देश. मग हा शिक्षणाचा उद्देश असू शकतो का? कारण समाजाची गरज 25 वर्षानंतर काय असणार आहे याचं भाकीत तसंच्या तसं कोणी वर्तवू शकत नाही. कारण जगात आकस्मिक काहीतरी शोध लागू शकतात, आकस्मिक काही अपघात होऊ शकतात, आकस्मिक युद्ध होऊ शकतात. जसं आता युक्रेनचं आहे, गाझाचं चालूच आहे बराच काळ. उद्या भारत पाकिस्तानचं चालू होऊ शकतं किंवा चायना भारताचं चालू होऊ शकतं, काही होऊ शकतं. मग या भाकीत जर आपल्याला आणि गरजा बदलतात ना, या अशा घटना घडल्या तर माणसाच्या गरजा बदलतात. कोरोना काळात शिक्षण पद्धती पूर्ण बदलायला लागली ना, कारण जाता येत नव्हतं. 2 वर्ष आपण पाहिलंय की घरात बसून मोबाईल समोर ठेवून त्याच्यावरच शिकलं जायचं. म्हणजे गरजा बदलतात, आवश्यकता बदलते, तशी साधनही बदलतात. हे झाले. पण बाह्यकारी बदल, आंतरिक बदल काय पाहिजे होता की पुन्हा शिक्षणाचा जो मूलभूत उद्देश आहे की एक प्रगल्भ, तार्किक, तर्कबुद्धी असलेला, जो विवेकी असेल आणि ज्ञानाकडे त्याची प्रवृत्ती असेल आणि त्यात ज्ञानी होऊन नवीन ज्ञान निर्माण करणारा ज्ञान निर्माता घडवणं हा खरा उद्देश असायला पाहिजे. आम्ही ज्ञान निर्माता तर सोडाच, आहे ते ज्ञान सुद्धा समजून घ्यायला अपयशी असणारे विद्यार्थी बनवतो. म्हणजे आज कोणताही विद्यार्थी घ्या तुम्ही, अगदी मेकॅनिकल इंजिनियर घ्या. मला एक अनुभव सांगतो की इंटरव्ह्यू घेताना मेकॅनिकल इंजिनियर झालेला फर्स्ट क्लास मुलगा, त्याला सिंपल गिअरचं डिझाईनचा फॉर्म्युला सांगता येत नाही. हे वास्तव आहे. हे वास्तव काय सांगतं आपल्याला की विद्यार्थी घोकंपट्टी करतात आणि पास होतात. ही जी प्रवृत्ती या शिक्षण पद्धतीने निर्माण केलेली आहे त्यात समज, ज्ञान याचा काही संबंधच नाही. त्यामुळे अजूनही इंजिनिअरिंग मध्ये डिझाईन बनवताना थंब रूलचा वापर होतो. थंब रूल्स की 4 mm जाडीचा पत्रा घ्यायचा, 4 mm घ्यायचा, 3 पण नाही आणि 4.5 पण नाही. पण ते कॅल्क्युलेट करत बसण्याचे कष्ट कोणी घेत नाही. दे यूज सिम्पली थंब रूल्स. मग अशा रीतीने जर शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांची ही अवस्था असेल तर मेकॅले जिंकला असंच म्हणावं लागेल. मेकॅलेला आज उजवी लोक जास्त शिवाय करतात, पण ते तरी काय वेगळं करताय. खरं म्हणजे मेकॅले जो पाया घातला तर ब्रिटिशांची त्यावेळेची गरज म्हणून घातला. आजही आपण पाया तोच ठेवलाय. आपण समाजाची आजची गरज, भविष्यातली गरज काय याचा विचार करून जर कोणत्या शाखेत किती विद्यार्थी घ्यायचे याची जर सोय लावणार असतो किंवा नवीन कॉलेजला अनुमती किंवा परमिशन देताना सुद्धा हा विचार केला जातो. मग किती क्लास द्यायचे, 2 द्यायचे का 4 द्यायचे, एका 1 द्यायचा, याचा सुद्धा विचार केला जातो. म्हणजे समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी म्हणून जर शिक्षण द्यायचं असेल तर मेकाले महाराज जिंदाबाद म्हणायला पाहिजे. सर, तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की संस्कृत प्रमाणेच इंग्रजी ही एका अर्थाने सामाजिक विभाजनाची भाषा बनली. भारतात इंग्रजी येणारे
आणि न येणारे असे दोन देश निर्माण झाले असंही तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. भाषेला ज्ञानाशी जोडणे ही एक मोठी चूक असल्याचे सुद्धा तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर याबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? आणि शिक्षणाची भाषा कोणती असावी असे तुम्हाला वाटते? खरं म्हणजे भाषा हा माझा अत्यंत अभ्यासाचा विषय. 3-4 पुस्तकं मी त्याच्यावर लिहिलेली आहेत, नवीन सिद्धांतही मांडलेले आहेत. महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलाची शिकण्याची भाषा कोणती असते. ज्या भौगोलिक परिप्रेक्षात, ज्या सांस्कृतिक वातावरणात तो वाढतो, त्याचा त्याच्यावर एक मानसिक प्रभाव हा मोठा असतो. मातृभाषा ही शिक्षणाची उत्कृष्ट भाषा आहे असं जगातले सर्वच शिक्षण तज्ञ मान्य करतात. त्याच्याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही. भाषेमुळे काय होतं की आकलन जे आहे, जे मला इंग्रजीतनं आकलन होईल ते तसं मराठीतनं होईल का? म्हणजे जर मी इंग्रजी भाषिक असेल तर नाही होणार. पण मी जर मातृभाषा म्हणजे मराठी असेल तर माझं आकलन हे इंग्रजी भाषेतल्या साहित्यापेक्षा मराठीतलं आकलन माझं जास्त राहील. हे स्वाभाविकपणे आपण मानसशास्त्रच त्या दृष्टीने काम करत असते, विचार पद्धती त्या दृष्टीने काम करत असते. कारण माणूस विचार करतो पण तो विचार मातृभाषेतनच करतो. सहसा तो परभाषेतनं विचार करत नाही. सवय लावली तर करूही शकतो, परंतु त्यासाठी मग सवय लावावी लागते, म्हणजे ट्रेन करावं लागतं विचार कोणत्या भाषेत करायचा. शिक्षण संस्कृती भाषा जी आहे, म्हणजे आपण आधी संस्कृत बद्दल बोलू. संस्कृत भाषा ही दुसऱ्या शतकामध्ये निर्माण झाली आणि त्या भाषेभोवती हळूहळू वलय बनवून आहे. भाषा काही कोणता एक सामाजिक गट बनवू शकत नाही, हे तर उघड आहे. कोणतीही भाषा ही एक सामाजिक मनाचा उद्गार असते आणि ती भाषा बनते. आणि संस्कृत भाषा सुंदरच होती, यात काही वादच नाही. म्हणजे मी त्यात 12वी पर्यंत मी संस्कृतमध्ये काव्य करायचो, कविता लिहायचो. माझ्या कविता मराठीत नव्हत्या, संस्कृतमध्ये असायच्या. कारण संस्कृत भाषा सुंदर आहे. परंतु संस्कृत भोवती असं एक अद्भुत वलय बनवलं गेलं. ही देवभाषा आहे, देववाणी आहे आणि ती फक्त एका विशिष्ट जाती समुदायासाठी किंवा वर्ण समुदायासाठीच ती भाषा आहे. इतरांना त्या भाषेमध्ये बोलायचा किंवा त्या भाषेतलं काही ऐकायचा सुद्धा अधिकार नाही, असा एक समज निर्माण केला. त्यामुळे भारतामध्ये आपण संस्कृत भोवती वलय मात्र अद्भुत बनवलं. कारण देववाणी ना, साक्षात देववाणी, देवांची भाषा. जरी ती दुसऱ्या शतकात जन्माला घातली गेली असली तरी ती देवभाषा. मग भारतामध्ये झालं काय की जाती प्रथेचे काय फायदे तोटे झाले तो वेगळा विषय आहे, परंतु भाषिक दहशतवाद ज्याला आपण बोलू तो ह्या संस्कृत भाषेने भारतामध्ये आधी जन्माला घातला. म्हणजे संस्कृत ज्याला येतं त्याच्याकडे एकदम असं मान उंच करून पाहायचं, आदराने पाहायचं, समजत काही नसलं तरी पाहायचं. आणि त्याला काहीतरी विद्वान आहे, श्रेष्ठ आहे. भाषा येणं म्हणजे विद्वान असण्याचा काळीत का संबंध नाही बरं का. काळीत का संबंध नाही. जशी एखाद्या आपल्या कॉम्प्युटरची भाषा आहे, बेसिक येते, कोबोल येते किंवा VC++ किंवा ज्या काही आजच्या आधुनिक भाषा आहेत कॉम्प्युटरच्या, ती भाषा येणं म्हणजे विद्वान असतं नव्हे. संस्कृत येणं म्हणजे विद्वान असतं नव्हे. जर तसं असतं तर जगातलं सगळं ज्ञान संस्कृतमध्ये आधीच निर्माण झालं असतं. म्हणजे तसं नाही. परंतु दरी अशी निर्माण केली की संस्कृत येणारे आणि संस्कृत नाही, म्हणजे संस्कृत येणारे अभिजन आणि संस्कृत येणारे बहुजन, अशी सरळ सरळ एक सामाजिक फूट निर्माण झाली. ही सामाजिक फूट हा एक दहशतवादाचा म्हणजे भाषिक दहशतवादाचा एक प्रकार होता. म्हणजे तुमची भाषा अशुद्ध, तुमची भाषा प्रमाण नाही, तुम्ही न म्हणणारा पण मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे. आपण अलीकडे 2-3 वर्षापूर्वीच महाराष्ट्र झालं की न म्हणणाराच आता मुख्यमंत्री मिळाला. अशा स्वरूपाची आपण सामाजिक भाषेत सुद्धा ही वाक्य आपण ऐकत असतो आणि त्याच्यावर बोलतो. इंग्रज आल्यानंतर जी मेकॅलेमुळे काय झालं की 7वी नंतरचं जे शिक्षण आहे, उच्च शिक्षण, ते मात्र इंग्रजीतच कंपल्सरी झालं. त्यामुळे स्वाभाविक त्या वर्गाला इंग्रजी शिकावी लागली. मग ते साहेबासारखं इंग्रजी बोलतो एखादा म्हटल्यानंतर सामान्य माणसाला त्यांच्याकडे पाहायचा दृष्टिकोन पुन्हा संस्कृत बोलता येणाऱ्यांसारखाच इंग्रजी बोलता येणाऱ्यांकडे झाला. आजही तो कायम आहे. आजही कुणी बोललं इंग्रजीमध्ये बोलायला लागलं की आजूबाजूचे जरा थोडेसे नाही म्हटलं तरी दबून जातात. स्वाभाविक आहे, म्हणजे दबून जातात. ती भाषा येत नाही, पण त्यांची भाषेत बोलणं म्हणजे काहीतरी भारी आहे, काहीतरी उच्च आहे, काहीतरी साहेबी आहे, काहीतरी गोऱ्या माणसांसारखं ते समकालीन आहे असं वाटत. महात्मा गांधी म्हणाले होते की भारतामध्ये इंग्रजी येणं हे जर एवढं महत्वाचं वाटत असेल तर मग यांना कधी आयुष्यात शिक्षण नावाच्या प्रकारची यांचा परिचय होणार नाही. हे बाकीत गांधीजींनी 1927 सालीच केलं होतं. मग हे बाकीत जे केलं त्यांनी
त्यावेळेस तर काही शिकलेले एवढे नव्हते, इंग्रजी येणारे एवढे नव्हते, पण आज पाहतोय आपण की पहिलीपासून इंग्रजी शिकवलं जात आहे. आणि लक्षात घ्या, इंग्रजीवर एकाचंही प्रभुत्व नाही, त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचंही प्रभुत्व नसतं. दिवाळीला ग्रीटिंग्स जर पाठवायची असली तर ते मॅटर माझ्याकडनं देऊन येतात. अशा इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांची परिस्थिती आहे. अनेक शिक्षक असं करतात, अनेक ते करतोय असतील सर्वत्र, का तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे जी भाषा शिकणं हे फार महत्वाचं आणि ज्ञानाचं लक्षण मानलं जातं, त्या भाषा आपल्या लोकांना खरोखरच किती येतात, किती प्रमाणात येतात, त्याचं आकलन त्या भाषेतलं किती असतं. मग जर तसं असेल तर मग इंग्रजीमध्ये साहित्य लिहिणारे अभावानेच लोक काय आहेत, कविता लिहिणारे अभावानेच काय आहेत, का नाही नोबेल प्राइज मिळवण्याच्या किंवा बुकर प्राइज मिळवण्यासाठी एखादी अरुंधती रायला मिळून जातं एखादा. पण ते केरळमध्ये शिकले, त्याचं लहानपणापासून इंग्रजी होतं, वातावरणच तसं त्यांचं होतं इंग्रजीतलं. परंतु ते भारतात सर्वत्र शक्य नाही, खेड्यांमध्ये शक्य नाही, शहरांमध्ये पण मध्यम वर्गातही शक्य नाहीये, ठराविक वर्गामध्ये शक्य. त्याच्यामुळे इंग्रजी येणारे आणि इंग्रजी न येणारे हे दोन गट पडले. मग इंग्रजी न येणारे न्यूनगंडाने पछाडून जातात. मानसशास्त्री हा फार विचित्र परिणाम होतो. आपल्याला इंग्रजी येत नाही याचा त्यांना न्यूनगंड वाटायला लागतो. एकेकाळी आपल्याला आठवत असेल, फाडफाड इंग्लिश नावाचे क्लास असायचे बघा. एका तासामध्ये तुम्ही फाडफाड इंग्रजी बोलू शकता किंवा तडखडकर इंग्रजी, त्यांची ग्रामरची पुस्तकं अक्षरशः प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असायचं बरं. प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असायचं, कारण इंग्रजी शिकायचंय ना. कारण इंग्रजी शिकल्याखेरीज आपल्याला ज्ञानी कोणी म्हणणार नाही, आपला रोजगार मिळणार नाही, कारण इंग्रजी भाषा ही रोजगार मिळण्याचं एक साधन झालं. याच्यामुळे इंग्रजी येणारा, इंग्रजी न येणारा, हे असं एक भाषिक द्वंद्व निर्माण झालं आणि त्यामुळे भारताचं फार मोठं नुकसान झालं. कारण भारत हा मुळात बहुभाषिक देश आहे, याच्यामध्ये शेकडो भाषा आहेत आणि त्या भाषा, त्यांचा आत्मा जो आहे तो आत्मा त्या त्या भाषेतल्या माणसाला माहिती आहे, त्याचं आकलन त्या भाषेत चांगलं होऊ शकतं. त्याच्यावर ही भाषा कृत्रिमरित्या लादायचा प्रयत्न करणं आणि त्याला शिकायला लावणं, मग ते व्याकरण पाठ करतं, ए आणि दी कुठं वापरायचं कुठं नाही वापरायचं हे करत बस, मग ते कर्मधी प्रयोग कर्तरी प्रयोग त्या शिवून हे पाठांतरातच त्यांचा वेळ जायला. म्हणजे पुन्हा शिक्षण पाठांतरात घेत झालं. पाठांतर केलेलं शिक्षण हे माणसाच्या कधीही कामाला येऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेत नाही. इंग्रजी भाषा पाहिजे का? हो, अवश्य पाहिजे. परंतु ती मातृभाषा ही जोपर्यंत आपली प्रखर होत नाही, सशक्त होत नाही, तोपर्यंत दुसरी कोणतीही भाषा शिकणं म्हणजे अक्षरशः एक ना धड भाराभर चिंध्या असं होऊन जातं. कारण मातृभाषेही राहत नाही आणि आकलनच नसल्यामुळे परभाषेतलं तुम्ही अर्थ समजून कसा घेणार? तुम्ही घेऊ शकणार नाही. एखाद्या शब्दातनं अभिप्रेत काय आहे त्या लेखकाला किंवा याला, उदाहरण साधा सोल शब्द आहे, सोल हे आपण जर आत्मा म्हणून ट्रान्सलेट करतो, आपण ट्रान्सलेट करून घेतो ना, पण सोल हा शब्द अनेक परिप्रेक्षात वापरला जातो. आणि लेखकाला म्हणजे ज्याने मुळात तो शब्द वापरलाय त्याने कोणत्या संदर्भात तो वापरलाय हे दुसऱ्या भाषेतल्या माणसाला कसं समजतं? कारण प्रत्येक संस्कृतीची आपापली वैशिष्ट्ये असतात, आपल्या संस्कृतीची आपली वैशिष्ट्ये असतात. तर दुसऱ्या संस्कृतीची जी आपल्याला परिचितच नाही, त्याच्याशी परिचयच नाही, चित्रपट बघून किंवा वेब सिरीज बघून एक ओझरता परिचय होतो, त्याला आपण संस्कृती समजून घेतली असं नाही म्हणू शकत ना, नाही म्हणू शकत. मग त्याचे मतित अर्थ एक्झॅक्टली काय होते ते आपल्याला कसं समजतं? नाही समजू शकणार. म्हणून मातृभाषेतलं शिक्षण महत्वाचं आहे. आणि दुसरी भाषा, तुम्ही मातृभाषेवर प्रभुत्व आल्यानंतर जगातली कोणतीही भाषा, अगदी चायनीजही अगदी धडाधडी शिकू शकता, कारण तुमची मातृभाषा तेवढी बळकट झालेली असते, तुम्हाला तुमची आकलन क्षमता वाढलेली असते. त्यामुळे जे दोन भाग पडले ते पडायला नको पाहिजे.